चला त्वरित चालू करा सामन्याला. येस पंच सलामीला फलंदाज सज्ज गोलंदाज या ठिकाणी प्रकाश तुंबडा गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू निषेधात लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा. एक धावांनी सुरुवात होते. धावसंख्येला 3 षटकांचा सामना. निश्चित एक धाव फलकावरती लगावले गेलेले आहे. सुरुवात केलेली आहे धावसंख्येला. निश्चित आजच्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ अंतिम 3 मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पहिला मिळणार आहे. तर मात्र या ठिकाणी थोडासा वेगवान चेंडू टाकण्यात आला. निर्धाव चेंडू या ठिकाणी संपला जातोय. हॅप्पी नावाने नाव प्रदर्शित झालेला या गोलंदाज या खेळाडूचं निश्चित ऑलराऊंड परफॉर्म या गोलंदाजाकडनं होत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आजच्या दिवसामध्ये. त्यामध्ये फुलटा चेंडू ऑन साईडला ढकललेला आहे. या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक फेकी करतोय. थेट यष्टीवरती जर आदळला असता तर निश्चितच पहिला हादरा बसला असता, परंतु तसं नाही. तसं काही न घडता या ठिकाणी एक धाव कंप्लीट होते. दुसरी धाव या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 2 धाव फलकावरती लगावले गेलेल्या आहेत. या ठिकाणी गोलंदाज प्रकाश एक चांगला स्पेल या ठिकाणी हाताळत असताना लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा या ठिकाणी करत असताना हा गोलंदाज आकुटाबाय चेंडू प्रहार केला गेलेला आहे. त्या चेंडूवरती चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. चेंडू 1 बाउन्स अडवला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. 3 धावा. 3 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वरती. 4 चेंडूंचा खेळ संपला असताना पहिलं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत चांगलं षटक या ठिकाणी. कोटापाय चेंडू मध्ये सजर मारला फटका. फाईन लेगला चेंडू जातोय. चेंडू कल्पेश अडून फेकतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावने धावसंख्या 7 वरती पोहोचली जाते. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातला आणि एकेरी दुहेरी तिहेरी धावसंख्येवरती भर देऊन धावसंख्या पुढे सरकवली जाते ती अर्नाळा किल्ला संघाकडून. खूप चांगला ड्राईव्ह केलेला आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. फेकी करतोय. फेकी चांगली केलेली. गॅदर या ठिकाणी थोडं चुकलेला गेलेला आहे, परंतु अखेरच्या क्षणी जोपर्यंत क्रीज मध्ये स्वतःच्या फलंदाज पोहोचेल तोपर्यंत यष्टीला चेंडू या ठिकाणी लावला गेला आणि गडी गारद जितेन यांना परतावा लागणार. एक धाव कंप्लीट. 8 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. एक चांगली चिकटी गोलंदाजी या ठिकाणी एकेरी दुहेरी तिहेरी धावसंख्येवरती भर देण्यामध्ये भाग पाडलं दोन्ही फलंदाजांना आणि फक्त 8 धावांचं हे षटक कंप्लीट केलं गेलं ते प्रकाशाने. नवीन गोलंदाज अतुल गोलंदाजी मार्कवरती. नवीन फलंदाज हर्षद फलंदाजी मार्कवरती येते. तोच हर्षद ज्या हर्षदने बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार काबीज केला. नवीन गोलंदाज अतुल गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होते. आकोटापाय चेंडू या ठिकाणी प्रहार केला जातोय, परंतु झेल सुटतोय. एकच धाव. मोठा झेल सुटलेला आहे हा. निश्चितच हा झेल जर टिपला असता तर एक हर्षद सारखा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला गेला असता, परंतु तसं काही न घडता अखेरच्या कल्पेच्या हातून झेल सुटला. एक धाव धावून काढली गेली आणि एक लेफ्ट आर्म गोलंदाज अजून गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी अतुल. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने आखूट टप्प्याचा होता, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. एकच धाव आली त्या चेंडूवरती. 1 धावाने धावसंख्येमध्ये 9 धावा फलकावरती. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा या ठिकाणी
मध्ये सरसावून थोडासा यष्टी रक्षक सुद्धा या ठिकाणी चुकी करतोय. बाईच्या रूपाने एक धाव घेतली जाते या चेंडूवरती. 10वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली जाते. एक चांगला षटक संपवला ते लेफ्ट आर्म गोलंदाज प्रकाश यांनी आणि लेफ्ट आर्म गोलंदाज दुसरा गोलंदाज या ठिकाणी अतुल. आतापर्यंत चांगली कामगिरी. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलेला आहे या ठिकाणी. सरळ बॅटीने मारला फटका आहे. चेंडू जाईल का? यस, तर चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार येतोय हर्षदच्या बॅटीतून. 4 धावांनी वाढ केली जाते. निश्चित लोअर फुलटाचा चेंडू आहे. थोडासा खाली गेले आणि त्या चेंडूवरती प्रहार केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून गेला हा फटका. 4 धावा. चौदा धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडू संपलेले आहेत. तर मात्र थोडस सूर गवसत असताना थोडस धावसंख्येला वाढवत असताना हर्षद आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. आकुटाबाई चेंडू थोडासा फसतोय या ठिकाणी. निर्धाव चेंडू सांगता होते. मोठे फटके सुद्धा एक्झिक्यूट केले जातात आणि त्यानंतर गोलंदाजामार्फत कमबॅक सुद्धा केलं जात आहे. मात्र हा अकोटप्पा आणि तो पडताळला पाहिला. चांगली जागा बनवली. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये फेकून दिला 6 धावांसाठी. हर्षदच्या बॅटतून येणारा हा ह्या सामन्यातला पहिला वैला षटकार. शेवटचा चेंडू बाकी आहे. 20 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 षटकांचा सामना आहे. निश्चितच चला खूप चेंडू हरवले जातात. निश्चितच कमिटीच्या पाठराखांना विनंती असणार आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर तैनात राहायचं आहे जेणेकरून चेंडू फटाफट आणले जातील. मात्र पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा फटका आहे या ठिकाणी. जमीन लगत गेलेला फटका. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावांनी धावसंख्या वाढते. षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर डबल टू 22 धावा फलकावरती. 1 गडीच्या मोबदल्यानंतर अर्नाळा किल्ला या ठिकाणी लगावतोय. शेवटचं षटक आहे. कोण येईल शेवटच्या षटकामध्ये? शेवटच्या षटकामध्ये धावा रोखल्या जातील का? शेवटच्या षटकामध्ये धावा वाढवल्या जातील का? निश्चित यावरती प्रश्नचिन्ह आहे. यावरती लक्ष केंद्रित असणार आहे. दोन्ही फलंदाज या ठिकाणी लयामध्ये फलंदाजी करतात. जागृत आतापर्यंत चांगली फलंदाजी करत आलेला आहे. हर्षद सुद्धा चांगली फलंदाजी करत आलेला आहे. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्यांनी काबीज करून घेतलेला आहे. आणि आतापर्यंत या 2 षटकामध्ये आपण पाहिलं, 2 षटकांचं विश्लेषण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा. त्यामुळे आपण पाहिलो 22 धावा फलकावरती लगावले. संजय नवीन गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी सज्ज होतोय. 16 क्रमांकाच्या जर्सी मध्ये आलेला हा गोलंदाज. चला संजय. बावीस धावा फलकावरती आहेत. आता मात्र जागृत स्ट्राईक एंड वरती. निश्चितच खूपच वेगवान चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला गेलेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली फेकी केली गेलेली आहे. गडी बाद. जागृत बॅक टू डगआउट. रनआउटच्या रूपाने दुसरी दाखवण्याचा प्रयत्नामध्ये गडी बाद. नवीन फलंदाज दीपेश फलंदाजी मार्क वरती येतोय. ज्या ठिकाणी रनआउटच्या रूपाने गडी गारद झाला. जागृत सारखा सलामीवीर फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसरेला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाजी मार्क वरती नॉन स्ट्राईक एंडला दीपेश. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज संजय. राईट आर्म राऊंड द विकेट.
मात्र बॅटीची कडा लागून शॉट दरम्यानला सुरेख झेल, जबरदस्त झेल. हर्षद परतावा लागणार हर्षद यांना. चेतन नवीन फलंदाजी मार्क वरती. नवीन फलंदाज चेतन फलंदाजी मार्गावरती. आपण पाहिलं विचार निश्चितच असा होता की या षटकामध्ये धावा रोखल्या जातील का धावा वाढवल्या जातील, परंतु संजय यांनी दर्शवून दिलेल्या पहिल्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 गडी गारद झाल्यानंतर धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या मात्र ऑन साईडला चेंडूला ढकलला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली फेकी केली गेलेली आहे. गडी बाद होईल का, तर यस गडी बाद. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी या षटकातला तिसरा गडी गारद होतोय. नवीन फलंदाज आतिश फलंदाजी मार्कवरती या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 24 धावा फलकावरती लगावल्या, 25 धावा 25 25 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडूंचा 24 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूवर दुसरे धाव घेताना गडी बाद झाला, त्यानंतर झेलबाच्या रूपात गडी गारा झाला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा दुसरी धाव घेताना आपण चेतन यांना बॅक टू डगआउट जाताना पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनपर्यंत. 24 धाबा फलकावरती लगावल्या गेले. थोडंसं धावांवरती अंकुश लगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी संजय यांच्याकडनं झालेला आहे. पुन्हा एकदा संजय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. शेवटचे 3 चेंडू या इनिंग मध्ये बाकी आहेत. सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि सूर्य अस्ताला गेला असताना थोडासा या ठिकाणी उजेड कमी झालेला आहे. तर मात्र ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेकी केली गेलेली आहे आणि वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दोन्ही फलंदाजांकडनं 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 26 धावा फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अकोटप्पा चेंडू या ठिकाणी गडी बाद. निर्धाव चेंडू रनआउटच्या रूपाने गडी गारद झाले. नवीन फलंदाज वंदन फलंदाजी मार्कवरती. शेवटचा चेंडू आहे. ऑन साइडला ढकललेला आहे चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेल घेण्याचा प्रयत्न सफल. चेंडू जातोय 1 बाउंड. चौकार. 4 धावा. 4 धावांनी वाढ. 30 धावा फलकावरती. 3 षटकांमध्ये 30 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 31 धावांचं लक्ष असणार आहे गावदेवी चिंचोली संघासाठी.
चला फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हा. 31 धावांचं लक्ष आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 10.33च्या सरासरीने खेळावा लागणार हा सामना जिंकायचा असेल तर. चला गोलंदाजी मार्गवरती मिथुन धनु सज्ज होतोय. अतुल प्रकाश ही जोडी मैदानामध्ये. चला 31 धावांचा पाठलाग आहे. लेफ्ट हँड फलंदाज अतुल आणि प्रकाश ही जोडी मैदानामध्ये. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा सलामीवीर गोलंदाज मिथुन. फुल लेन डिलिव्हरी. त्या चेंडूवरती प्रहार. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. 6 धावा या शांत हवेमध्ये. फुल लेन डिलिव्हरी निषेधाची अर्का पहिला चेंडू होता. त्या चेंडूला खोदून काढला आणि चेंडू सीमापार धाडला. अतुलने 6 धावांनी सुरुवात केली आपल्या संघासाठी. 31 धावांचा पाठलाग आहे आणि एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मात्र या ठिकाणी ऑन साइडला ढकललेला चेंडू. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. हो नाही करता करता निश्चितच दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. 8 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 31 धावांचा पाठलाग. 31 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात पहिल्या 2 चेंडूवरती दिलेली आहे या जोडीने. पण पाहतो पहिल्या चेंडूवर निश्चित एक चेंडू चांगला होता, परंतु त्या चांगल्या चेंडूवरती सुद्धा एक चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला अतुल यांच्या मार्फत. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती मिथुन धनु. लेफ्ट आर्म राऊंड राईट आर्म राऊंडचा मारा. मात्र याने कव्हरच्या दिशेला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स अडवला जातोय चेंडू. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरी धावेसाठी कॉल आहे. तिसरी धाव सुद्धा याने कंप्लीट. 3 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 11. तस मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज येतोय तो म्हणजे प्रकाश. प्रकाश स्ट्राईक एंडवरती येतोय, ज्यामध्ये हा प्रकाश सुद्धा एक मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. आपल्याला सकाळपासून दाखवलं गेलेलं आहे. मात्र बॅटीची कडा लागून चेंडू हवेत आहे. गली क्षेत्रामध्ये जेल सुटला. 1 धाव कंप्लीट. ही चुकी आहे. ही भली मोठी चुकी आहे. निश्चितच चेंडू हवेत होता, जज केलं गेलं नाही आणि अखेरच्या क्षणी जेल सुटला. बाल बाल बचे यहाँ पर प्रकाश. मात्र पुन्हा एकदा चेंडू पाळला आदळून गलीमध्ये चेंडू जातोय. लेग गलीमध्ये चेंडू अडवला जातोय. 1च धाव. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू 12 धाव फलकावरती लगावलेला आहेत.
कुठपाय चेंडू या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय जमिनीला घरंगळत चेंडू अडवला जातोय आणि 3 धावा कंप्लीट केल्या जातात. पहिले षटक या ठिकाणी संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 15 धावा फलकावरती लगावल्या जातात. अर्धा पल्ला या ठिकाणी गाठला जातो पहिल्या षटकामध्ये आणि अर्धा पल्ला गाठायचा आहे तेव्हा षटक बाकी आहेत 2. 12 चेंडू 16 धावांचा इक्वेशन आहे. 12 मध्ये 16 8-8च्या सरीसरीने खेळायचा. निश्चितच हा सामना जिंकण्यासाठी सलामीर फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. निश्चितच दबाव असणार आहे अर्नाळा किल्ला संघासमोर कारण दोन्ही फलंदाज या ठिकाणी लयामध्ये तालामध्ये फलंदाजी करतात. धावसंख्येच्या जी पार करायची आहेत त्या धावसंख्येच्या वाटचाल खूप सुरेख पद्धतीने करताना पाहायला मिळालेले आहेत. तर नवीन गोलंदाज जितेन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. जितेन यांना थांबवावं जितेन यांना गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर या दोन्ही फलंदाज थांबवावं लागणार तर या सामन्यामध्ये पुन्हा येता येईल. 12 चेंडू 16चं इक्वेशन. निश्चितच काय घडेल या सामन्यामध्ये. निश्चितच हा 24 क्रमांकाची जर्सी घातलेला जितेन थांबवेल का यावरती प्रश्नचिन्ह आहे. तर मात्र या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे त्या चेंडूला ड्राईव्ह केला गेलेला आहे. मिथून धनु चेंडूवरती येतोय उचलून फेकतोय तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1 धावनेची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावसंख्येवरती 15 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती आता मात्र प्रकाश तुंबडासारखा फलंदाज सज्ज होतोय. मात्र या ठिकाणी हा सुद्धा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु असफल प्रयत्न. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. मात्र फुल लेन डिलिव्हरी त्या चेंडूला पाठवला सीमापार षटकार. 6 धावा प्रकाशच्या बॅटीतून. 6 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. 22 धावा 22 धावा फलकावरती लगावल्या जातात या षटकारानेशी. प्रकाश मोठे फटके मारण्यामध्ये जाणला जातो आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवून देत असताना तर मात्र समीकरण जवळ येऊन राहिलेलं आहे. तर 22 धावा फलकावरती आहेत. 9 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी चांगल्या लयामध्ये या ठिकाणी दोन्ही फलंदाज. काहीच दबाव नाही जाणवत आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. मात्र या ठिकाणी सोयर मारा हाताळला जातोय. वाईटचा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. चेंडू सुद्धा चांगला फटका. 4 धावा. चांगले प्रहार चांगले फटके एक्झिक्यूट केले गेले आहेत. निश्चित 27 वरती धावसंख्या पाठवली. आता मात्र 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडूंचा खेळ बाकी अजूनपर्यंत. विजयी फटका ह्या चेंडूवर येईल का. तर यस या चेंडूवरती विजयी फटका येतोय प्रकाशच्या बॅटीतून. आजच्या दिवसामध्ये चेंडू सीमापार षटकार. आजच्या दिवसामधला या ठिकाणी अंतिम 3 मध्ये दाखल झालेला संघ मिळालेला आहे. तो संघ म्हणजे गावदेवी चिंचोटी संघ. खूप खूप अभिनंदन गावदेवी चिंचोटी संघ. या स्पर्धेमध्ये दाखल झालेल्या सर्व संघांचे